नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, एवढी शॉर्ट पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं कमेंट असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. स्क्रीन होऊ शकता बांगलादेश सरकारकडून 1500 टन कांदा घेणार. बांगलादेश सरकारने देशांतर्गत कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी कांदा उपलब्धतेसाठी भारताकडून आयातीला मर्यादित परवानगी दिली आहे. या संबंधित निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत ज्या दरांनी नोंदणी केली आहे त्यांना दररोज मर्यादित 50 परवानगी देण्यात येणार आहे. प्रत्येकी मर्यादा 30 टनापर्यंत असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी बघू शकता दररोज सरासरी 1500 टन कांदा बांगलादेश आयात करणार आहे. भारतीय कांद्याची प्रमुख ग्राहक असलेले बांगलादेशनं हा निर्णय घेतल्याने दरवाढीची शक्यता आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे की बांगलादेशमधील कांद्याची मागणी आणि उपलब्धता पाहता दर स्थिर ठेवण्यासाठी आयातीला बांगलादेश सरकारने कृषी मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारी 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून 2025 ते आतापर्यंत आयात परवानगीचे अर्ज केलेले अर्जदार पुन्हा अर्ज सादर करण्यास पात्र असणार आहे. प्रत्येक आयातदारांना फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. धन्यवाद. लाईक महाराष्ट्र व्हिडिओ पुढे तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा.